महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या बुलेटिनमधून। महाराष्ट्र सुपरफास्ट। संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मनसे नाराज झाली आहे। राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी आहे। राऊतांच्या वक्तव्यामुळे मनसेमध्ये नाराजी। काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही। मनसेची भूमिका तर आपण असं काहीही बोललेलो नाही। राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। आमची कुणाही सोबत चर्चा सुरू नाही। 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय घेणार। सध्या कोणतीही चर्चा नाही। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चरिथेला यांची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसकडून एकला चलोरेचा सूर। सर्व नेत्यांकडून मुंबई महानगरपालिकेसाठी एकटं लढण्याची आग्रही मागणी। मनसेसोबत नो कॉम्प्रोमाइज धोरण असल्याची सूत्रांची माहिती। संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडून स्पष्टता येणार। निवडणूक आयोगानं निमंत्रण दिल्यामुळे शिष्टमंडळ भेटणार आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडेंची माहिती। निवडणुका पारदर्शकपणे होणं ही सगळ्या पक्षांची जबाबदारी असल्याचंही वक्तव्य। मंत्री उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी दोघांमध्ये भेट। राजकीय भेट नसून क्रीडा सांस्कृतिक संस्थांच्या संदर्भात भेट झाल्याची उदय सामंतांची माहिती। ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये भ्रष्टाचार सुरू असून त्याविरोधामध्ये मोर्चा। संजय राऊतांचं विधान। लाच स्वीकारताना ठाणे पालिकेच्या आयुक्ताला अटक केली। ते मिंधे गटाचे हस्तक होते असंही राऊतांचं वक्तव्य। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम। पालकमंत्रीपदासाठी महाजन भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहेत का? भुजबळांची पालकमंत्रीपदाविषयी मिश्किल प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे स्थगिती सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गतिशील सरकार। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता। पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी आमदार रोहित आबा पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साथ। एक कदम महाबोधी महाविहार के लिए, एक कदम आंबेडकरी एकता के लिए, एक कदम बाबासाहेब के सपनों के लिए अशी रामदास आठवलेंची एक्स पोस्ट। संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना फोर्टिज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। सध्या संजय राऊत यांची प्रकृती स्थिर आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटींची देणी देण्यात यावीत यासाठी कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा। कोविडच्या काळामध्ये पगारवाढीची घोषणा मात्र वाढीव रक्कम दिलेली नाही। या सरकारनं कर्मचाऱ्यांना एकही पैसा दिलेला नाही। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांचा आरोप। आता नाही तर कधीच नाही असाही श्रीरंग बर्गेंचा इशारा। सरकारनं शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज दिलं, लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यामुळे बजेटमध्ये थोडं बहुत मागे पुढे होतंय। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। मान्सूननं एक्झिट घेतल्याच्या नंतर मुंबईमध्ये ऑक्टोबर हीटच्या झळा सुरू झालेल्या आहेत। अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे तापासह इतर आजारांना निमंत्रण। तर दिवाळीमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। एसटीच्या आवडेल तिथे प्रवासाचे पास आता 20 ते 25% स्वस्त झालेत। आवडेल तिथे प्रवास या योजनेच्या अंतर्गत प्रवाशांना एकाच पासवरती राज्यामध्ये कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा आहे। कल्याणमध्ये परप्रांतीय महिलेची मुजोरी। मराठी माणसाविषयी अपशब्द वापरले। वसंत व्हॅली परिसरामध्ये असलेल्या डीमार्टमधली घटना आहे। मनसेच्या आक्रमक पवित्र्याच्या नंतर महिलेनं माफी मागितली। मनसे कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक महिलेला त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावून कानशिलात लगावली आहे। कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ कार्यकर्त्यांकडून व्हायरल। ट्रेनमध्ये या महिलेचा एका मराठी पुरुषासोबत वाद झाला होता। नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंगचा प्रकार समोर आलाय। सीवूड सेक्टर 44 या भागामध्ये एका तरुणाच्या गळ्यामधील चेन बाईकस्वाराने मागून खेचून नेली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। मुंबईमधल्या कुर्ला पश्चिम परिसरामधील अनेक दुकानांना भीषण आग लागली। आगीमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। शहापूरच्या आसनगाव एमआयडीसी मधल्या कंपनीला भीषण आग लागली। परिसरामध्ये धुराचे लोट। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।
ठाण्याच्या कशेळी खाडी पुलावरून एकानं उडी घेतली आहे. अनुराग केसरी असं या तरुणाचं नाव आहे. आपत्ती विभागाकडून तरुणाचा शोध सुरू आहे. तळोजा एमआयडीसी इथल्या जमिनी कवडीमोल भावानं दिल्या जात असल्यामुळे गावकऱ्यांचं आंदोलन. प्रशासन योग्य दखल घेत नसल्यामुळे महिलांनी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं. पुण्यातल्या पर्वती मतदारसंघामधील शाहू वसाहत परिसरामधील एका एसआरए प्रकल्पाला स्थगिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करून तातडीनं हा निर्णय घेतलाय. महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती सोलापूरमधला भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. भाजप शहराध्यक्षांनी संघटन मंत्र्यांना पत्र लिहून भाजप आमदाराच्या विरोधामध्ये तक्रार केली. आमदार विजयकुमार देशमुख हे कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे. सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा. इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या निषेध मोर्चामध्ये सहभागी. कोल्हापूरच्या बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन. आरोपींनी मुंबईमध्ये बनावट नोटा कोणाला दिल्या याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणामधील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. साताऱ्यातल्या यशवंत बँकेमध्ये 112 कोटी 10,57,481 रुपयांचा गैरव्यवहार. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर सरेगाकर यांच्यावरती 50 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. पुणे पोलीस दलामधील वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याला कोंढवा परिसरामध्ये 4 ते 5 जणांकडून मारहाण. पोलीस कर्मचाऱ्याने जॅकेट घातल्यामुळे संबंधित व्यक्ती कोण आहे हे न कळल्यामुळे मारहाण झाल्याची माहिती. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून रस्त्याच्या कामांची मध्यरात्री पाहणी. रस्त्याचं काम सुरू असताना ठेकेदार उपस्थित नसल्यामुळे क्षीरसागर संतापले होते. कोल्हापूर शहरामधल्या रस्त्यांच्या संदर्भात नागरिकांकडून नाराजी व्यक्त होतीये. एक ब्रेक यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे हाती भगवा घेणार आहेत. उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. काँग्रेसमधल्या अंतर्गत वादामुळे त्यांनी पक्ष सोडत असल्याची भूमिका मांडली आहे. राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दत्ता भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती. या नियुक्तीमुळे जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. जनावरांसाठी गावोगावी प्रशासकीय कमिटीची नियुक्ती. या कमिटीनं शेतकऱ्यांकडे पशुधन असल्याचं पत्र दिल्याच्या नंतर पशुमालकांना नुकसान भरपाई दिली जाईल. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये मारेकऱ्यांवरती अखेर गुन्हा दाखल झालाय. अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत 10 ते 15 जणांवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. वाळूजमध्ये एलपीजी टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंगचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा नेमका कोण चालवतं याचाही शोध सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ केमिकल ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक उलटल्यामुळे आगही लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली आहे. आष्टीमध्ये गुरं चरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती बीडच्या आष्टी तालुक्यामधून एक थरकाप उडवणारी घटना समोर येते आहे. बीडच्या आष्टी तालुक्यामधील अंबोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शेतीचा वाद उफाळून आला. एका 72 वर्षाच्या चुलत्याला 3 पुतण्यांसह सुनांनी देखील कोयता लोखंडी पाईपनं मारहाण केली. उपचाराच्या दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि या प्रकरणी 6 जणांना अटक झाली आहे. संगमनेर तालुक्यामधल्या घारगाव या ठिकाणी आदिवासी महिलेवरती झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणी आज जन आक्रोश मोर्चा. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाचं आयोजन. वंजारी समाजाचे टक्के आरक्षण काढा म्हणणाऱ्यांना 1% सुद्धा ठेवणार नाही. धनंजय मुंडेंचा उपोषणकर्त्यांशी संवाद. जुना व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांच्यावरती टीका. मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री विश्वासात न घेता 132 कोटींचा व्यवहार. रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची न्यायालयामध्ये धाव घेण्याची तयारी. बेमुदत उपोषणाचा देखील इशारा. नांदेडच्या अप्पराव पेठ इथल्या 28 वर्षीय श्याम अंगरवार याचं 3 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये निधन झालंय. आर्थिक अडचणींमुळे हा मृतदेह भारतामध्ये आणणं कठीण होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर 12 ऑक्टोबर रोजी हा मृतदेह त्याच्या गावी पोहोचवण्यात यश आलंय.
नाशिक शहरामध्ये वाढलेल्या गुन्हेगारीच्या नंतर नाशिक पोलिसांकडून क्लीनअप मोहीम सुरू आहे. शहरामधील सराईत आणि रील बनवत दहशत पसरवणारे असे विविध गुन्ह्यातील गुन्हेगारांवरती नाशिक पोलिसांकडून सध्या कारवाई सुरू आहे. नाशिकमध्ये गँगस्टर स्टाईलनं कब्जा करण्यात आलेला बंगला अखेर पोलिसांच्या ताब्यात. लोंढे पिता पुत्रांनी कब्जा केलेला बंगला पोलिसांनी सील केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तलवारी घेऊन रस्त्यावरती रील बनवून दहशत माजवणाऱ्या 12 तरुणांना अटक. या तरुणांनी ज्या परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच परिसरामध्ये त्यांचा रोड शो करून त्यांना कान पकडून फिरवण्यात आलाय. जळगाव शहरामधल्या दशरथनगर भागामध्ये मोकळ्या जागेवरती उभ्या असलेल्या अॅम्ब्युलन्सला अचानकपणे आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील मोरंबा इथे बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. 30 लाख रुपये किमतीचा बनावट दारूसाठा आणि मुद्देमाल देखील जप्त. जळगावमध्ये दागिन्यांसाठी अस्थी चोरी केल्याचा प्रकार समोर येतोय. जिजाबाई पाटील यांच्या अंगावरती 4 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. चोरट्यांनी स्मशानभूमीमधून राखेसह या अस्थी देखील गायब केल्या. राजगड किल्ल्यावरती मधमाशांचा हल्ला. या हल्ल्यामध्ये तरुणी 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली. दरीमध्ये कोसळल्यामुळे या तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. रात्री रेस्क्यू टीमने यशस्वीरित्या मोहीम करून दाखवली आहे. या मुलीला बाहेर काढण्यात आलंय. एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूर जिल्ह्यातल्या वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये एकाच घराच्या पत्त्यावरती 260 मतदार नोंदवल्याचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दिनेश बंग यांचा आरोप आहे. बावनखेडे कुटुंब सोडलं तर घर क्रमांक 1 वरती नोंद असलेले इतर मतदार या प्रभागामध्ये राहत नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यामध्ये विनयभंगाची घटना समोर आली आहे. अजित पवार गटामध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या युवा नेता अभिजित कुडे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. शेतमजुरी करणाऱ्या विवाहित महिलेवरती धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची माहिती आहे. नागपूरमधल्या भगत हेटी गावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण. एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल. जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या आणि लवकरच नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. अकोल्यामध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू, फराळ, दिवे, पणत्या यांचं प्रदर्शन. आपली दिवाळी आपल्या महिलांसोबत अभियान जहारपेठ या भागामधील कोल्हटकर मंगल कार्यालयामध्ये हे प्रदर्शन आहे. स्वर्गीय धनश्री देव स्मृती प्रकल्प आणि निलेश देव मित्रमंडळाचा उपक्रम. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं धान पिकाचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल यांची मागणी. वाशिमच्या कापड दुकानामध्ये 3 महिलांकडून चोरी. लहान मुलांचे कपडे दाखवण्याच्या बहाण्याने दुकानामधील महागडे कपडे चोरल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी रिसोड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा उपचाराच्या दरम्यान शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू झालाय. सर्दी खोकल्याचं औषध घेतल्याच्या नंतर तब्येत बिघडली असा त्याच्या परिवाराचा दावा आहे. अन्न आणि औषध विभागाकडून मेडिकलमधून 5 औषधांचे नमुने घेण्यात आले. अहवालाची प्रतीक्षा आहे. गोंदिया वल्हारशा रेल्वे मार्गावरील आलेवाही सिंदेवाही याच्या दरम्यान वाघाचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू झालाय. रात्रीच्या दरम्यान मालगाडीच्या धडकेमध्ये या वाघाचा मृत्यू झाला. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अकोल्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस. रस्त्यांवरती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटना आहेत. दरम्यान या प्रकरणामध्ये महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावं, अकोलेकरांची भावना. बुलडाण्याच्या खामगाव परिसरामध्ये 2 दुचाकीस्वारांची एकमेकांना धडक बसली. या धडकेमध्ये दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झालाय. खामगाव तालुक्यामधल्या लाखनवाडा इथली ही घटना आहे. गोवा राज्यामधून 11 लाख रुपयांची बनावटीची अवैध दारू आणि कारही जप्त करण्यात आली. सावंतवाडी आंबोली रस्त्यावरती सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी 2 जणांना अटक झाली आहे. सावंतवाडीमधल्या 12 फुटी महाकाय मगरीची दहशत संपली आहे. या मगरीला वनविभागाच्या जलद कृती दलाच्या पथकानं जेरबंद केलंय. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतलाय. मुंबई गोवा महामार्गावरती राजापूर तालुक्यातल्या हातिवले गावामध्ये अपघात झाला. गुरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना गाडीचा अपघात झाला. कारच्या डॅश कॅमेरामध्ये हा अपघाताचं चित्रण कैद झालेलं आहे. कारचं नुकसान झालंय, मात्र जीवितहानी नाही.